कितीतरी सरकारं आली आणि गेली. इतकी वर्ष आपण सगळेजण हेच पाहतोय. हे पाणी काही मुंबईत पहिल्यांदा साचलेलं नाही. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. एकदा तरी संधी द्या असं आवाहन सुद्धा अमित ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंचा आज पुणे दौरा आहे आणि त्याच पुणे दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात पोहोचलेले आहेत. त्याचीच थेट दृश्य आपण पाहतोय. महानगरपालिकेच्या निवडणुका अर्थात जवळ आल्या. जशी मुंबईची निवडणूक ठाकरेंसाठी, दोन्ही ठाकरेंसाठी महत्त्वाची, तशीच ती पुण्याची सुद्धा आहे. पुण्यामध्ये मनसेनं चांगली कामगिरी केलेली होती. मध्यंतरीच्या काळात पुणे महानगरपालिकेमध्ये सायझेबल नंबर, खूप मोठ्या संख्येनं मनसेचे नगरसेवक होते. पण आता चित्र बदललेलं आहे, राजकीय वातावरण बदललेलं आहे. त्यामुळे यंदा या पालिका निवडणुकांमध्ये मनसे मोर्चे बांधणी, पक्ष बांधणी पुण्यासाठी कशी करेल हे पाहणं रंजक असेल. राज ठाकरेंच्या हस्ते एका विशेष उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. गणपती तुमचा आणि किंमतही तुमचीच असा हा उपक्रम आहे. थोड्याच वेळात या उपक्रमाला शुभारंभ होईल आणि त्याचसाठी राज ठाकरेंचा हा पुणे दौरा पाहायला मिळतोय. वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, गणेशोत्सव आणि पालिका निवडणुका दोघांच्या पार्श्वभूमीवर आजचा दौरा कसा महत्वाचा? ज्ञानदा सरळ सरळ महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आजच्या दौऱ्याकडे पाहावं लागेल. याचं कारण कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो गंजपेठेतल्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मनसेचं आयोजित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामुळे हे सरळ आहे, पुण्यातले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांना निवडणुकीसाठी जो संदेश द्यायचा आहे त्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात आले. त्याआधी त्यांचा एक कार्यकर्ता आहे प्रल्हाद गवळी नावाचा, जो गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या जो भाव ठरवेल किंवा जो जेवढे पैसे देईल तेवढे पैसे घेऊन त्यांना गणेश मूर्ती देत असतो. पुण्यातला प्रसिद्ध कार्यकर्ता आहे, त्याच्या स्टॉलवरती भेट द्यायला राज ठाकरे गेलेत. काही वेळात तिथे भेट देऊन ते थेट गंजपेठेतल्या महात्मा फुले वाड्यामध्ये येतील. इथे फुले वाड्यामध्ये ते महात्मा फुलेंच्या समाधीवरती नतमस्तक होतील आणि त्यानंतर शेजारी असलेल्या सभागृहामध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचणार आहेत. काही वेळामध्ये ते या फुलेवाड्यामध्ये दाखल होतील. सध्या ते प्रल्हाद गवळी यांच्या स्टॉलवर आहेत, तिथून निघाले की ते इथे येतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ते या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नेमकं काय सांगणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण गेल्या काही काळामध्ये त्यांची राजकीय भूमिका जी आहे ती ठाकरेंबरोबर जाणार की नेमकं काय करणार, वेगवेगळे लढणार, भाजप सोबत जाणार. शक्यता जरी कमी असली तरी त्यांच्या सततच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या रेग्युलर इंटरव्हल नंतरच्या भेटी ज्या आहेत ते काही वेगळे पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्स सांगतायत. कुठल्याच एका थिअरीला शांत होऊ द्यायचं नाही किंवा तळ गाठू द्यायचं नाही, ज्याला आपण स्टेबल होऊ द्यायचं नाही असं म्हणतो. तशा पद्धतीनं सध्या त्यांची एकूण राजकीय वाटचाल दिसते. ते एकीकडे उद्धव ठाकरेंबरोबर डायसवरती जात आहेत. मराठीच्या संदर्भात त्यांनी थेट मेसेज दिलेले होते. मुंबईतल्या काही पतपेढींच्या निवडणुका ज्या आहेत त्या ते एकत्र लढले, ज्याचं फार गांभीर्य त्यांनी पराभवानंतर दाखवलं नाही की अशा काही निवडणुकीला महत्व असतं वगैरे. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले आहेत. मात्र ते तुर्तास तरी असं काही ठोस मेसेज देताना दिसत नाहीयेत. या निवडणुकीनंतर लगेचच एक दिवसानंतर त्यांनी एकीकडे ते टीकाही करतायत फडणवीसांवर, सरकारवर किंवा त्यांच्या भूमिकेवरती, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना जाऊनही भेटतायत. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणंही ते सांगतायत. ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं, जो विषय होता मुंबईचा मिठी नदीचा किंवा पावसामुळे येणारा जो ताण आहे तिथल्या पायाभूत सुविधांवरती, यावर चर्चा केल्याचे ते सांगतात. मात्र हे सगळं चित्र जे आहे ते केवळ तितक्या बाळबोधपणे त्याच्याकडे बघता येणार नाही. त्याच्यामुळे याच्या मागे राजकारण आहे हे नक्की आहे. अगदी बरोबर वैभव, हाच मुद्दा आहे. हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जसं ठाकरे स्वतः म्हणतात की मुंबईत ताकद ही फक्त दोनच पक्षांची आहे, ती म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. तसं पुण्यातलं नेमकं काय चित्र आहे? ठाकरे बंधू जर एकत्र आले तर पुण्यातली गणितही बदलू शकतात का? ज्ञानदा, पुण्यातली गणित ही तुलनेनं मुंबईच्या तुलनेनं ही तशी नाहीयेत. इथं कायम राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा आणि त्या पाठोपाठ भाजपचा वर्चस्व राहिलेला आहे. भाजपकडेही जे नगरसेवक निवडून आलेले होते गेल्या वेळी 97, त्याच्यातले जवळपास 20 ते 30 नगरसेवक हे काँग्रेसमधनं आलेले होते. त्याच्यामुळे ताकद जी आहे ती मनसे आणि शिवसेनेची. मनसेनं 2012 साली मात्र 30 अनपेक्षितरित्या एकदम जोरदार मुसंडी मारलेली होती. 30 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते. त्यानंतर मात्र त्यांचा आलेख जो आहे
तो पडता राहिलाय. गेल्या वेळी केवळ 2 नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या रूपानं सभागृहात येऊ शकले होते 2017च्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत आता आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 11 नगरसेवक होते त्यापैकी 3 नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत, 4 नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आधीच. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडे केवळ 3च नगरसेवक जे आहेत ते 3 ते 4 नगरसेवक शिल्लक राहिलेले आहेत. या अशा परिस्थितीमध्ये वोट कॅल्क्युलेशन जे आहे ते खरंच बदलू शकेल का हे दोघं एकत्र आल्यावरती? त्याला एक मूळ आणि महत्वाचा अत्यंत ठोस आधार जो आहे तो भावनेच्या राजकारणाचा आहे, जो दोन्ही ठाकरेंच्या बाबतीमध्ये कायम दिसून आलेला आहे आतापर्यंत निवडणुकांमध्ये. जर हा एकत्रित ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या सेंटिमेंटचा जर काही पॉलिटिकल इम्पॅक्ट झाला वोटर्सवरती किंवा मतदारांवरती तर मात्र नव्यानं चित्र जे आहे ते बदलू शकतं. त्यांची ताकद आणखी वाढू शकते. ते थेट सत्तेमध्ये येतील वगैरे असं म्हणणं हे अर्थात चुकीचं म्हणजे ठरेल. मुंबईच्या कंपॅरिझन मध्ये पुण्यात फारसं काही मॅजिक ठाकरे ब्रँडचं दिसेल असं सध्या तरी वाटत नाही, परंतु पक्ष बांधणी किंवा आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं राज ठाकरेंचे दौरे मात्र निश्चितच महत्त्वाचे आहेत. वैभव, धन्यवाद. अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. आणि